धरणे आंदोलनाने वेधले वर्धेकरांचे लक्ष। धरणे आंदोलनाला महाविकास आघाडीसह विविध परिवर्तनवादी सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा देत केली रामगिरी महाराज यांच्या अटकेची मागणी। मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या बाबतीत रामगिरी महाराज यांनी चुकीचे विधान केल्याने आज वर्धेत मुस्लिम सोशल फोरमसह अनेक परिवर्तनवादी संघटनांतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रियेतून संताप व्यक्त केला। रामगिरी यांनी मोहम्मद पैगंबर नबी साहेबांबद्दल अश्लाघ्य वक्तव्य केले। कुठल्याही धर्माच्या प्रेषितांबद्दल संत महात्म्याबद्दल या पद्धतीचे अश्लाघ्य वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करणे, धर्मातला द्वेष वाढवणे हा जो खोटा प्रकार आहे, या प्रकारचा निषेध व्हायला पाहिजे म्हणून आज त्या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र येऊन एक धरणे आंदोलन केलेलं आहे। रामगिरीने केलेल्या वक्तव्याच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये 75 ठिकाणी FIRची नोंद झालेली आहे। अजूनही रामगिरीला सर्वप्रथम वर्धा प्लास्टचं या ठिकाणी धन्यवाद। त्यांनी मला या ठिकाणी आपली प्रतिक्रिया घेण्यासाठी आमंत्रित केलं। रामगिरी नामक एक जो बाबा आहे त्याला मी रामगिरी म्हणतच नाही, तो रावणगिरी आहे। कारण रामाचा कुठलाही विचार त्याला कळलेला नाही, त्याला हिंदू धर्म कळलेला नाही। कारण हिंदू धर्माचं मूळ तत्व हे सहिष्णुता आहे, दुसऱ्या धर्माचा आदर करणे आहे। आणि हा बाबा मुस्लिम धर्माचे सर्वात मोठे धर्मगुरू प्रेषित जे आहेत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्याविषयी अश्लाघ्य भाषेमध्ये टिप्पणी करतो आणि तो मोकाट आहे। अद्यापही त्याच्यावरती 60-70 ठिकाणी 70-75 ठिकाणी गुन्हे दाखल होऊ नये, पोलीस साधे त्याला अटक करत नाही, हा खूप मोठा कळस आहे। म्हणजे महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे निर्लज्जपणे त्यांनी अशा प्रकारचं स्टेटमेंट दिल्यानंतर त्याच्या कार्यक्रमामध्ये जातात, स्टेज शेअर करतात आणि सांगतात की त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही। मुळात प्रश्न असा येतो की ते खरंच कायद्याचं राज्य आहे की भाजपचं राज्य आहे, एका विशिष्ट जातीचं, धर्माचं आणि विचारधारेचं राज्य अशी शंका आम्हाला यायला लागलेली आहे। आणि म्हणून या बाबावरती आणि त्याचं समर्थन करणारे जे वेगवेगळे लोक आहे त्या सर्वांवरती कठोर कारवाई पोलिसांनी त्यांची नैतिक जबाबदारी म्हणून केलं पाहिजे। सरकारच्या दबावामध्ये पोलिसांनी येऊन अशा प्रकारच्या समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीला, आरोपीला अटक झाली पाहिजे। कारण कायदा हा सर्वांसाठी सारखा असतो, अन्यथा याचे पडसाद जर महाराष्ट्रामध्ये चुकीच्या पद्धतीने उमटले तर त्याच्यामध्ये फार मोठं नुकसान महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाचं होईल। गेल्या आठवड्यामध्ये महाराज जे स्वतःला महाराज म्हणून घेतात अशा रामगिरींनी एक वक्तव्य, अतिशय वादग्रस्त होतं वक्तव्य मोहम्मद पैगंबर साहेबांच्यासाठी वापरलं। मला असं वाटतं अतिशय दुर्दैवी आणि अतिशय निंदाजनक आहे। कारण की सगळ्या धर्मगुरूंनी प्रत्येक धर्माचा आदर करावं हीच आपली संस्कृती आहे। आणि अशा एका व्यक्तीने, स्वतःला महाराज बनवणाऱ्या व्यक्तीने दुसऱ्या धर्मगुरूंचा अशा प्रकारचा अपमान करण्याचा प्रयत्न करणं हे मला असं अत्यंत दुर्दैवी आहे। आणि आपल्या संविधानाने प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे। ते स्वातंत्र्य देतानाच इतरांच्या भावना, इतरांच्या श्रद्धास्थानांना धक्का पोचला नाही पाहिजे। आणि समजा जर का अशा प्रकारचा धक्का पोचवण्याचं काम कोणी करत असेल तर त्याच्या संविधानामध्ये तरतूद केलेली आहे की त्याच्या अंतर्गत त्याच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे। त्यांनी जे मोहम्मद पैगंबर जे प्रोफेट आहे, ज्याला आपले धर्मगुरू आहे, मुस्लिम समाजाच्या संपूर्ण या देशाचे म्हणा, या जगाचे म्हणा, त्यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व लोक जे संविधानाला मानतो, जे बाबासाहेबांनी संविधान दिलं आहे, हा देश जो संविधानावर चालतो आहे, याच्यामध्ये सर्व समाजाला जो अधिकार त्या संविधानाने दिला आहे त्यानुसार आम्ही ह्या अशा वक्तव्याचा जे समाजात तेढ निर्माण होईल अशा वक्तव्याचा आम्ही निषेध करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत।